How did this cow go from this to this in just 21 days? This is not magic. It's the power of science and farmers receiving the right help at the right time. माझ्याकडे 4 गायी आहेत, तर आमचं जीवन दुधावरतीच म्हणजे गायांच्या ह्याच्यावरतीच चालतो. त्यातल्या एका गायीला लंपी आजाराने त्रस्त झालेली होती. सुरुवातीला एक प्रकारचे असे छोटे 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 फोडी येतात, फोडी. एवढं काय म्हणजे असं जाणवलं नाही. 2-3 दिवसानंतर त्याचे मोठे मोठे व्हायला गेल्यानंतर त्याचा लंपीचा प्रसार आहे म्हणून लक्षात आलं. त्यामुळे थोडंसं चिंता वाटतच होती. Pradeep Jadhav is in a farmer group participating in Pani Foundation's Farmer Cup, and promptly he shared this problem with his group. आमच्या सदस्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, आपल्या शेती शाळेच्या ह्याच्यावरती हा प्रश्न उपस्थित करा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडेल आणि तुम्ही असं काय म्हणजे टेन्शन घेऊ नका. सर मी पुरंदर तालुक्यात परिंची मधनं बोलतोय. शिवशंभू शेतकरी गट आहे आपला. And truly, the farmer received help immediately. A lumpy disease specialist recommended a medicine called methylene blue, and the cow's health began to improve quickly. त्या औषधाने त्याचा रिझल्ट चांगला मिळाला, एकदम चांगल्या प्रकारे बरी झाली. बाकीच्या जनावरांचा जो संसर्ग होणारा टळला, त्याच्यामुळे मी आता एकदम म्हणजे एकदम चांगला आनंदी आहे.